हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं। हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही कालच्या दिसाक कृष्णानं कुंतीला वचून तिक भेटून मागीर तिणें तिगेले चेडूं माल विशयनी कृष्णाले सांगचें तांणी कशें आसत म्हूण निमगोचें हें पुरे आमी कालच्या दिसा पळयलें. कृष्ण तिगे लागीं तिका नमस्कार घालता आनी थंय दुखून सीदा थंय दुखून खंय वता म्हूण म्हळ्यार पळय दुर्योधनान आतिथ्य करता न्ही म्हूण म्हणटा तो कांय बच्चे न्ही दुर्योधना लागीं जाल्यार कसं जाल्यार म्हणलेलें पळय हांवें वेय वेयतानी म्हळ्यार दुर्योधनाले धुवेक कृष्णाल पुत्ता दिलेले वय वय तशी वच्चुका एक पळय ते दंत दूत जावन येयलो आतां पुराय जना भेटितना दुर्योधना काही भेटूचे कशी रिलेशनशीप म्हणटा पळय लेखतलो जावन तशी वच वयता दूत जावन येयले तेन्ना ताका वच्चा कुश नासता थंय थंय दुर्योधनाला अरमने वतकय सीधा भितर वता तीन तीन महाद्वारांनी मेळटरच ताका कडे भारी चंद अरमनिकय सीधा अरमनेचे भितर सभास्थाना वता तो थंय पुरे 100 जनय कौरव बसल्यांची दुर्योधन समेत कितले की राय बसल्यांची कृष्ण तांकां पळयता कडे दुर्योधन तेदना उठान रबला तो उठान रबून मागीर रबना तो पळय शांती संदना येताना उठान रबून ताका स्वागत केला कृष्ण थंय पुराय जनाले ते आशिल्ले रायांक पुरे पळोवन उरलो न्हू तो सीधा दुर्योधनान बसयले एक आसनार बैसलो कोरका जाल्यार सर्व एक स्वागत कशी गाय दान दिवचे मधुपर्क दिवचे शुद्धोदक दिवचे ते पुरे आनीक रायांक गेले एक औपचारिकता म्हूण औपचारिकता म्हळ्यार तांणी फटीक तर तागेले राज्य पुरे तुगेले चरणाक म्हूण सांगून सांगू असते म्हळ्यार तितले एक शरणागती येवची म्हणजे ताका कोणेय आतां खंयचे खंयचे व्हड ऋषी मुनी न्हयला रे मेघाल सगळे राज्य तुगेले चरणा समर्पण केला म्हूण कोणेय ते घेनाची आतां कृष्णूय घेना ते तांकांची जायता आमी पळय हें घेतलें आमी स्विकार केला आनी तुका त्या म्हूण तशी ते तशें औपचारीक जावन सर्व तागेले अरमने येता पुरे कृष्णा तुका म्हूण समर्पण केला ताणें कडेरी दुर्योधन पुरे कुशलोपचार सकट उलयतरी कडेर म्हणटना दुर्योधन यो आमी जेवणा वचा म्हूण नाका म्हूण म्हणटकय कृष्ण ना ना हांव जेवणा येयला न्हय मागीर दुर्योधन कर्णाले उलयत की आतां आमी कृष्णाले कसं उलोवचें म्हूण कळ्ळें कडेरी कर्ण शकुनी तांणी पुरे कसं म्हणून गोतच ना मागीर सुरवेक बारी चंदकोर उलोवचा सूर केला दुर्योधनान मागीर म्हणटना पेदंबू उलोवचा सूर केला तो निमगेले कय कृष्णा तुका म्हणून इतलें पुरे अन्न पान वस्त्र शयन आसन पुरे तुका म्हणून केलेलें न्हू हांवें नाका 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 म्हणटा कसो लेख तूं आमगेल पक्षाकय पांडवाल पक्षाकय दोळतय समान जावन वर्तन केला म्हाकाय सहाय केला तूं तुगेले नारायणी सैन्य दिवन अर्जुनाकय सहाय करतरच तूं सारथी जावन राबता म्हूण तशें म्हणटना आमगेल वैरी पांडवांगेल वैरी तुका प्रितेच म्हूण गेले आनी कसं म्हळ्यार दोन पक्षांकय तूं संबंदीची संबंदी म्हूण म्हळ्यार कशी थंय पळय तागेले भयणीक अर्जुना दिला हांगा तागेले पुताक दुर्योधनाले धुवे हाडला तशी ते उडकून सांगता दोन पक्षाचे तूं संबंदी जावन आस धृतराष्ट्राकय मेघाल आनूय तुका मस्त मर्याद दिता आनी तूं धर्मिश्ट म्हूण मेघाल अण्णान सांगला कळ्ळें जाल्यार आतिथ्य आतां कोणाले घरान तूं आयली म्हूण गेल्यार अतिथीक आतिथ्य करूं वच वयना मागीर ते केलेले आतिथ्य तिरस्कार करचे धर्म न्हय न्हय धर्म अर्थ पुरे तुका समगोतस म्हण नंतर हांव केलेले आतिथ्य तिरस्कार करता कसले तूं कसं म्हूण म्हाका सांग म्हूण तेदना कृष्ण म्हणटकय हो हो तुका सांगता वे
कशें सांगता म्हळ्यार तितले सुस्पश्ट जावन ताण उलयला तो एक चूर चुकी सोदूच्या नज तितली सुस्पश्ट जावन श्रेष्ठ जावन आशिल्लें उतर तो सांगते कृतार्था भुंजते दूताः पूजां ग्रहणन्ति चैव हि कृतार्थं मांसः मात्यं समर्चिष्यसि भारता. हे दुर्योधना, दूत जावन आईल जनान सुरवेकातिथ्य घेवचना. आईल कार्य सफल जाल्यार मात्र आतिथ्य घेवचे, सत्कार स्वीकार करचे. दुर्योधना हांव आत्ता आईल कार्य कसल म्हूण निमगी सुरवेक ते सादीत जत्वे हांव तें आईल कार्य साधन करतवे म्हाका एकले न्ही मिगल उठ येईल सर्व जना तूं सत्कार कोर येत म्हूण सांगून म्हळ्यार दुर्योधनान निमगील न्हय इत्या जेवण करना तूं आमगे ती आतिथ्य घेना इत्याक म्हूण. आनी आमगे दोग जनाले सहायकूय वयतू म्हळ्यार कौरव पांडवांकय सहाय करता. कौरव पांडवाल हितचिंतकू दोग जनाके तूं संबंधी धृतराष्ट्राक बारी प्रीती असल पुरे उत्तर उलयतना कृष्णान ना तशें न्हय तें म्हूण कसले निषेध सांगनी जाल्यार कृतार्था भुंजते दूत आहा म्हूण म्हणटना दूत जावन रायबार जावन आयल्यान विंगड कसले संबंद दवरून घेवचे ना. आज हांव कौरवाल संबंधाचो पांडवाल संबंधाचो जावन आयिल न्ही. पांडवांक मिगेले भयणीक मध्यम पांडवा दिल्ला ताजे खातीर हांव तांकां सहाय करचें आयिल न्ही. तुगेले धुवेक मिगेल पुत्ता घरा हाडला म्हूण सांगून तुगेल फेवर जावन आयिल न्ही. दूतांक कसले संबंद ना. कळ्ळें, दूत जावन तांकां कसले संबंद ना. वेत्त तत्वेन सर्वशः तूं आत्त म्हणली न्हय तुका पुरे गोत्तस धर्म मार्त पुरे गोत्तस वय हांव म्हाका पुरे धर्म मार्त गोत्तस. आत्ता कंच धर्म मेगेलो दूत धर्म न्हय. दूत धर्म कसले म्हूण म्हणल्यार आईल कार्य सिद्धी जाल्यार मात्र सत्कार घेवचे तांणी. कळ्ळें, आतां हांव दूत जावन आयला वय तुगेल संबंधी म्हूण लेखून तुगेल्या जेवना हांगा तुमगे ती जेवच्या नज जेव म्हूण सांगून म्हणलेले अभिप्राय न्ही मिगेले. मिगेल कार्य साधन जल्वे हांव जेवता. मिगेल उट्ट येईल जेन्ना तूं उपचार करी. हांव तूं म्हाका आव्हान दिवन हांगा येईल न्ही. कळ्ळें, आव्हान दिवन येईल जाल्यार तूं दिलेलो आतिथ्य हांवें स्विकार करचो आशिल्लें. हांव जावन आयिलो कशी दूत जावन आयिलो. धर्मरायाल रायभारी जावन आयिलो. रायभारी जावन आयिल तेन्ना संबंध प्रश्न ना न्हय हांगा. आतां हांव दूताल काम कसं न्ही तें न्हय करका. आत्ता हांव आईल कार्य सफल जावते मिगेले मिगेल उठ येईल जनाले सर्व व्यवस्था हांव पळोवन घेवका. कळ्ळें, आतां तुगेलो आतिथ्य स्विकार केल्यार तुगेलो हांगा पडटा. तेदन हांव तुका समजावन चोलका जाता. दूत जावन येयलो कोणाले हांगा पडून ताणें येईल काम सम जावन करका. दूत धर्म तशी. कळ्ळें, आनी कसं म्हूण म्हळ्यार आतां हांव बांधव्यार तुगेल वटू तूं मिगेल बंधू म्हूण सांगून तुगेलो सत्कार स्विकार केल्ले म्हूण जाल्यार मागीर हांव तुगेले मुलाजेन तूं पडका जाता. तशें जावन ना हांव रायभार जावन आयला देखून रायबारीन कसं करता तेच करता. कडेन कृष्णान सम सांगला दुर्योधनू तो नुता बैसना. कृष्णा बाबा सांगे कृष्णा जाल्यार म्हाका दिसता तूं आमगेले विशयांत अनुचित करतरस म्हूण सांगून पळय तूं येईल कार्य सफल जाता की ना की तें तुगेल प्रश्न. जाल्यार मेगेल घरा बागला येईल जनाल्या हांव सत्कार करचे समने मनशाक तूं कशें सांगचें. तूं येईल कार्य फल दिवचेकय पुरो फल दिना नशिरापचेकय पुरो म्हळ्यार फल दिवचें न्ही फल दिना शिराप तूं येईल कसल कार्य पळय तें जेवचेकय पुरो जेवना नशिरापचेकय पुरो. जाल्यार म्हाका तुगेलो वयर विश्वासच न्हय प्रितीच न्हय तुका सत्कार करूं का न्हय म्हूण हांव लेक्तरस जाल्यार तूं सत्कार घेवच्याक ओपनांतलो हांव कसो करचें म्हूण सांगून म्हणटा. कडेन आनी म्हणटा की इतले प्रितीन हांव तुका सत्कार करता म्हळ्यार तूं कसले तें स्विकार करना म्हाका कळना. कितें म्हळ्यार तुका आनी म्हाका कसलें शत्रुत्व ना. आमी दोळते कसले झगड करनी. कळ्ळें, आत्तां ये दूत जालेले जनान तांगेल कार्य सफल जाले नंतर जेवण करका म्हूण सांगेल समूह येतू म्हणटा तेन्ना कृष्ण हस्तकय आनी सांगतकय नाहम कामान्न संरभान्न द्वेषानार्थकारणात् न हेतुवादात लोभाद्वा धर्मं जह्यां कथंचन. दुर्योधना हांव खंयचेय विशयाची आशाकांक्षा दवरनी कोप दवरनी द्वेष दवरनी. तुगेल वयर म्हाका कसले खंयचे विशयांत स्वार्थ ना. तुगेल वयर कोप द्वेष कसलेय ना. परस्पर म्हाका तुका कसले भिन्न अभिप्राय ना. कळ्ळें, जाल्यार आनी कसं म्हूण म्हळ्यार हें कसं कारण आसल्यार हांव धर्म सोडना.
आता आमकां कसले ना मध्येन तूं जाल्यार कसले आसा जाल्यार हांव धर्म सोडून वतलो न्हय. आनी म्हणटा सपळे म्हाका ಗೊತ್ತशिल्ल मटाक संप्रीती भोज्यान अन्नानी आपत भोज्यानी मापन एकल्यार घर भोजन कोरता जाल्यार दोन कारण सुका खंयचें म्हळ्यार एक प्रीती प्रीती म्हळ्यार कसं न्ही म्हाका तुका परस्पर प्रीती सुका आनी एक कसं कारण म्हळ्यार आपत प्राप्ती म्हणटाचे आपत प्राप्ती म्हळ्यार भूक जाता आपत प्राप्ती म्हळ्यार जोर भूक जोका भुकेन प्राणो वचका तसले वेळार जेवणांतले ना जय्यीन आत्मरता म्हण जाल्यार त्या वेळार आमी कोणाले अन्न स्विकार करूं म्हणस त्या वेळाक प्रीती बांधव्य तंगी जेवत्व हांगी जेवत्व हें कसले प्रश्न ना सीदा बूक निवचे खातीर जेवचे ते एक विशय तांतू आतांच्या संदर्भात तुगेले घरांत हांव जेवका जाल्यार म्हाका दोन कारणां ना कित्याक म्हळ्यार म्हाका तुगेले वयर कसले विशेश प्रिती ना आनी तुवंय म्हाका काही बारी प्रितीन आत्मीयतेन तूं तोंडान मान सांगता आसत तूं म्हाका प्रितीन आदरान भोजन आव्हान केलेलें न्हय आनी म्हाका प्रितीचे तसले कसले कर्म तूं करना दोनी कारणां बूक जेवका म्हाका भूकय ना म्हाका कसले आत्ताच्या आतां जेवका म्हळें ना म्हणटा तुगेले घर कडेन जेवण कोरका म्हळें आवश्यकता म्हाकाच वे दुर्योधना म्हणटा रस एक एक कसले म्हणल्यार तूं सानपण्यार दुखून तुगेले भावंड तांणी पांडव तांकां कसले कारण ना तांणी कसले तुका वायट करनी जाल्यार तूं तांकां द्वेश करतर आसता खंयचे कारण ना नशी त्या धर्मात्म जावन नाशिल्ले पांडवांगेर वटो द्वेश बांदून घेवचे तांकां द्वेश करचे तुका समय न्हय न्हय तशी कोण मेगेले हांव म्हणलां मम प्राण ही पांडवा आहा म्हण कोण मेगेले प्रितीचे पांडवांक द्वेश करता की तांकां हांव तांणी म्हाका द्वेश केल्या वरी जाता कोण पांडवांक प्रीती करता की तांणी म्हाका प्रीती केल्या वरी जाता तशी तें म्हण तूं लेखला रे हांव विंगड न्हय पांडव विंगड न्हय मेगेले पंच प्राण तांणी म्हूण सांगून लेख जैतव्या आनी कसं म्हळ्यार एक विशय आसा एक पुरुषाला तूं अधम पुरुष म्हण उत्तम मध्यम अधम ते अधम पुरुष म्हण कोणा म्हणटा गोसुवे तांणी अनावश्यक गुणाडे जनाल वटू विरोध बांदून घेवचे द्वेश करचे मत्सर करचे तसले जना पुरुष अधम म्हणचे आतां तुमी ते पुरे करतर आसाची तुगेले ज्ञाती बांधव जावन आशिल्ले मोहान पांडवांक मोहान लोभान स्वार्थान तांकां मस्त बादीत आसा तुमी म्हणटना तसले जनाल घरांत हांव आतिथ्य घेवचें आसवें ना न्हय म्हाका तूं कितले सन्मान करी कितली सकडी जाय जाल्यार तितले रुची जेवण दी मेगेले भोजना योग्य न्हय तें कित्याक म्हळ्यार तें अन्न दूषित अन्न म्हणटाचे दुश्ट मनोभावाचे तशें न्हू मेगेले भोजना तें अयोग्य अन्न तें हें हस्तिना पट्टणांत सगळे हस्तिना पट्टणांत म्हाका भोजन दिवची योग्य तस म्हळ्यार विदुरा मात्र म्हूण सीदा तै दुखून भायर इलोच कयतो येवन विदुराल घराक वापस चमकलतो विदुराल घरा चमकल नंतर द्रोणू कृपू भीष्मू बाहलिकू तांणी पुरे कृष्ण विदुराल घरा चमकला म्हूण तागेले म्हापशेची विदुराल घरा चमकली की आनी तांणी म्हळके कृष्णा आमगेले कोणा आमगेले घर तुगेलेच म्हूण लेक आमगेले पुराय जाल्यार घरा तूं येवका तेन्ना सांगके सर्वे भवन्तु गच्छन्तु सर्वा मे अपचती कृताः तुमी येवन म्हाका आव्हान दिलें पळय हेंचे म्हाका सन्मान केल्या वरी जालें कळ्ळें तुमी तुमगेले घरा वचचें म्हूण तांणी पुराय जन तांगेले घरा चमकलीच की विदुरान कृष्णाक जाय जाल्यार तशी चंद ताका कितली करूं जाता तितली चंद रितीर ताणें पुरे तयार करून कृष्णाक भोजन आपयतना कृष्ण सुरवे ब्राह्मणांक तृप्ती करका म्हणली की पुरे ब्राह्मणांक विदुरान वाडली की मागीर तांकां कृष्णान दक्षिणेन दिली की मागीर कृष्ण तागेले ಒಟ್ಟು कोण कोण आयला पळय तांगेले ಒಟ್ಟು बयसून विदुरान सिद्ध केलेलें अन्न स्विकार केल्लें म्हूण हांगा विदुरू त्या वेळाक कृष्णाक म्हळ्यार जेवण जाल्लें विश्रांती घेतरस कृष्ण त्या वेळार विदूर थंय येवन कृष्णाक पांय पडून सकडी सांगता पळय कृष्णा तुका गोतना दुर्योधनू तो ताका दुड्डूचे मुख्य कळ्ळें ताका कशें दुड्ड संपादन करचें कोणाक कसले करून संपादन करचें कशी खर्चुचें तेंचे विशय ताका निचावन अर्थसंपादन कोरका
ज्याला ते अर्थसंपादन करचे न्याय मार्ग खंयचे ते न्याय मार्गार कशी व्यय करचे हें पळय ಗೊತ್ತसून अर्थसंपादन कोरका हाका दुर्योधनाक ದುಡ್ಡು ಸಂಪಾದನೆ ಕೊರಕ ಮಾಡಲೇಕ ಕುರಾಶಿ ಶಿವಾय ते संपादन करचे मार्ग समूह मेमणी पळयना जेवो एक चूरू चंगा खातीर ते दुड्ड व्यय करना केन्नाय दुसऱ्यांक बाद दिवन दुड्ड संपादन करचे कशी म्हण म्हणलेलेच एक तागेले माते आसूचे धर्मशास्त्र कसं म्हणू गोतना मूर्खू दुरात्मो हठमारी कळवे म्हणटना तस्सल दुर्योधनाले तूं संधाना खातीर येयला म्हाका दिसना हें समजता म्हूण सांगून सूख भोग भोगचे विशय मात्र सोडल्यार ताका विंगड कसले चंग विशय ना ताका कळ्ळें उलयला रे आपण सर्वज्ञशी उलयता मित्रद्रोही तो सर्व जनाल वयर संशय मालगड्यांक मर्याद दिवका म्हणलेलें गोतना स्वेच्छाचारी इंद्रिय निग्रह ना तशी इतले दुर्गुणच ताका तूं सांगची सम्मा वचून संधान करल्या लायक म्हणून जाल्यार कोपेश्टू दुष्टबुद्धीचो तुगेले उत्तर आपणा हित दिता म्हणून म्हणलेले रितीरी तो काय ते उत्तर ग्रहण करना तागेल मनांत कसले म्हणा भीष्मस द्रोणस कृपस कर्णस अश्वत्थामस जयद्रथस इतली पराक्रमी प्रेमी गेल पक्षांत आसतना पांडवांक कसले भिवका म्हण आमकां कसल्याची सोलू जायना म्हूण ताण लेखला तशें तागेल्या की तूं संधाना चमकल्या रे व्यर्थ म्हणून म्हाका दिसता तशी आतां कृष्णा धृतराष्ट्राल 100 चेडवं पांडवांक आमी राज्य भाग दिनाची म्हणून लेखून आसाची 100 चेडवं आमी पांडवांक दिवचें ना म्हणून तांणी घट्टी करून घेतला तें उत्तर म्हणटा तूं कसं खातीर वता आनी तुका गोतस कृष्णा यत्र सूक्तम दुरुक्तम च समम स्यान मधुसूदन न तत्र प्रलपेत प्राज्ञो बधिरेश्वीव गायन पळय खंयची जाग्यार चांग उतराक वायट उतराक कळवे म्हळ्यार सदुपदेश न्ही दुर्बोधन एकाल्याक म्हूण लेखचें पळय तें बची वायट हांगात कोणेय सदुपदेश दिला हांकां लागना आनी दुर्बोधन घेवच्यान तुजी इश्ट पावतर आसाची कोण धृतराष्ट्राल चेडूं तांकां खंयची चांग खंयची वायट म्हूण म्हणलें तारतम्य ना तशें सलकळीन कोणेय हितोक्ती सांगू वताचे ना हांव पुरे सांगून पळयला कृष्ण एक चुरू मर्याद दिनात तांणी तशी तूं ताका उपदेश दिवच्या म्हूण बाय सरला फाय अपार सैन्य संग्रह करून आपण श्रेष्ठ म्हूण मेरवतर मूर्ख तो तसल्या कसल्या तूं बुद्धिवाद सांगू वता महापापिश्ट तांणी अनेक कसं म्हळ्यार कृष्ण तूं बशिल्ले कडेन तांणी बसच्या समिती योग्य न्हय जाल्यार तूं तांणी बशिल्ले सभेंत तूं वचूं न्हय म्हूण सांगून म्हाका दिसता तूं वचची नाका म्हूण सांगून तशी संदी प्रयत्न नाकाचे नाका म्हूण म्हाका दिसता रस आनी कसं म्हूण म्हळ्यार दुर्योधनाल पर जावन कोण कोण सकड युद्ध करूं येयलेच पळय राय तांणी पुराय एक कालार तुका द्वेश करतले तांणी कळव्या तूं तांकां कितले की पंत सोलवायला जाल्यार तांणी वपासय आमकां जावन युद्ध करूं जायना तुगे लागीं धृतराष्ट्राल चेडवाल उठ रब्बून पूण युद्ध करून कृष्णा सोलवाया म्हूण सांगून तांणी पुरे हांगा येयल्यांची कर्णालय आश्रय घेतला तांणी अशी द्रोणू कर्णू कृपू अश्वत्थामू भीष्मू हांनी पुरे मिगेल बदीन आसाची म्हूण म्हणलेलें एक शिफारसेर तो युद्ध करूं बाय सरला तशें तूं वचूं नोको थंय म्हूण म्हणटा रस आनी ते सांगली न्हय मागीर तागेले मनान तूं कृष्णान येवन कितले संतोश केला तेवूय सांगले ताणें तेन्ना कृष्ण म्हणटा काय विदुरा बाई तूं सांगील सम प्राज्ञ जाल्यार कसं कोरका म्हूण तूं सांगलें म्हाका गोतच न्हय महाप्राज्ञ कोण म्हूण म्हळ्यार चांग सलहे दिवका ताणें दूरदर्शित्वशील जनय तशी चांग सलहे दिताची तूंय आतां म्हाका चांग सलहे दिला त्या म्हळ्यार तुका मिगेल वैरी भारी प्रीती आसा तशें हांव न्हू कशी आवसू बापूसू चेडवांक हित उपदेश दिताची तशी तूं म्हाका चांग विशय सांगला सत्य इवय युक्त विशय इवय जाल्यार हांव विंगडा कारणान हांगा येयला विदुरा म्हाका पुरे गोत्तस धृतराष्ट्राले चेडवाल मनांत कितली दुश्ट भावन आसा
आणि हांग युद्ध आयिल्ले क्षत्रिय तांगेल पक्ष राबून युद्ध करू येईल क्षत्रियाला मनान कितले वैर भाव आस हे पुरे म्हाका बतस सगळे विश्व मृत्यूवश जात म्हूण म्हणलेले म्हाका बतस आता एक विषय कसले म्हूण म्हळ्यार एक अखंड भूमंडल कोण हे भूमंडला बरी जेवची तशी करता अधर्म आदुकून भायर हाडटा तो उत्तमोत्तम म्हणून सांगू येतं ताका अति पुण्य मेळटा तशी एक विषय कसले म्हूण म्हळ्यार धर्म कार्य कोरका म्हूण मना आयल्यारय पुण्य आसके म्हणटा धर्म कार्य केल्यार कितले पुण्य आसूं का आता मनांत एक कसं की वाईट काम कोरका म्हूण म्हळ्यार संकल्प येवचे ते कर न्ही जाल्यार मनांत आशिल्ले मात्रान ताका ते पापकारी केल्लें फल मेळटा काय तशें म्हणटना मनांत पुण्य काम कोरका म्हूण आयल्यारय पूर्ण पुण्य काम करचें फल मेळना आतां युद्धांत विनाकारण कितले की राय नाश जाताच विनाकारण हांगा कौरव आनी पांडवाल मध्येच युद्ध ये जाल्यार विनाकारण युद्धाक आयिल्ले राय पर्यंत सर्वनाश जाताची म्हणलेले खातीर हांव निश्कापट्ट्यान हांगा येवन तांगेल्या दोग जनां मध्यें संधान एर्पाड कोरका म्हूण लेखला तशी अनेक कसले म्हूण म्हळ्यार एक मेकेल चांग प्रयत्न ताचे खातीर हांव आयला तुमी अधर्मा कार्य करताचे म्हूण प्रतिभटन करचें आयला ताणें मेगेले उतर मना घेतले वे वय जाल्यार ताणें मना घेनी वे जावचे शिले जावचे केवल पांडवांक गेले हितार्था खातीर म्हूण आमी हें कार्य करनी सगळे जगत्य हित जावका म्हूण लेकून हांव केला जाल्यार देखून तें कार्य साधन करूनच काम म्हूण म्हणले खातीर हांव बद्ध जाला निश्चल मनान मेगेलें कार्य साधन करून वता म्हूण सांगून हांव आयला एकाच वेळे संधानांत वपनी तेन्नाय म्हाका कसलें चिंतना कित्याक म्हूण म्हळ्यार हांव संधान करूच खातीर येयलें मेगेलें कर्तव्य हांव निर्वहण केलें फल जावचें शिलें जेवचें म्हूण हांव नुत आसता आतां कसलें म्हूण म्हळ्यार एक विशय आसा ज्ञातीनां हि मितो बिदयन मित्रं नाभिपद्यते सर्वयत्नेन माध्यस्थं न तन्मित्रं विदुर्बुधा योग्य ज्ञानी जन कसं म्हणटाची म्हूण म्हळ्यार अण्ण तಮ್ಮ म्हणटा पळय भावालंतू ज्ञाती बांधवालंतू कसले एक विरोध प्राप्त जाल्ले म्हूण लिख्या त्या वेळार सुहृद म्हूण म्हणलो म्हळ्यार मित्र म्हूण म्हणलो मित्र सुहृद चांग मनाचो तशी मित्र फ्रेंड म्हूण जाल्लेल्यान ताणें हें युद्ध जायना अशें पळोवका आनी बाबावां बट्ट करूंक आनी प्रयत्न करता तशें जाल्यार मात्र तो निजावन मित्र न्हय नासला तो मित्र न्हय शत्रू म्हणून ज्ञानी जन सांगताची तशी आतां हांगा हांव बीन प्रयत्न करनी तेदन मुखारसून कसो जाता म्हूण म्हळ्यार युद्ध जाता सर्वनाश जाताची त्या वेळार जन मरलेले जन कृष्णाच्यान संधान साध्य जाता तशिल्लें ताणें संधान केल्लें जाल्यार इतलें व्हड अनर्थ जायना आशिल्लें कृष्णान संधान करूं पळयनी न्हय म्हूण म्हणल्यार त्या म्हणचे मात्र मूर्ख जनान अधर्मिश्ट आनी म्हाका पळयल्यार जायना येतले जन आसा पळय तांणी सांगचें त्यांचेच मुख्य कारण हांव संधी कार्य येवच्याक दोनी पक्षांक चांग जावका म्हूण सांगूनच तशी आतां कसलें म्हूण म्हळ्यार मेगेले हांव इतलें पळय सांगूनी ताणें आतां हांव तागेलो संधान आयला ताका मस्त बुद्धीवाद सांगता सांगूनी तो आयकनी म्हूण जाल्यार तो मृत्यूवश जाल्लो म्हूण उरल्याक पांडवांक मेळक आशिल्लें राज्य ऐश्वर्य तें कौरवान गिळून नज्ज म्हळेल खातीर संधान हें जाल्यार एकाच वेळ तांणी जायता म्हूण ओपवलें संधी कार्य पुण्यप्रद जाल्लें म्हूण लेखता म्हळ्यार म्हाका मस्त महापुण्य मेळटा कौरवांकय मृत्यूपाशाचें बंधन ना म्हळ्यार तांकां युद्धांत तांणी मरनाचें युद्ध जाल्यार न मरचें तशी हांव तांगेले उलयता तूं आयक मेगेलें उतर कशें आसता अनगत्य कसलें हांव उलयना धर्माच उतर मात्र हांव उलोवचें आनीक तुगेले मनांत कसो न्ही म्हूण म्हळ्यार तांणी म्हाका बाद दिवच्या पुरोची म्हूण विदुरा फकत तांणी बाद दिल्यार
तू ಅವನು ಐಕತ್ म्हणलेकला ಸಿಂಹಾಲೆದ್ರ कोणी राबूजत्वे ಕೊಲ್ಲು ತಂತು ಈ ಸಿಂಹ आपली कुडले धावता तशी म्हाका खूब पयलीं हांव सिंह खंयचे रायल निमती म्हाका कसले बादना दुर्योधनादी म्हाका एदुरसोवच्याक साध्य ना भीष्मांक समीत ताकत ना म्हणलें मागीर आनी कसले म्हूण सांगून कृष्ण सांगता विदुरालेगे विदुराक एक मना समाधान जाता तशी विदुरू कसं करता म्हणल्यार तो रात्री जाली पाय सकाळी वच्चू का कृष्णा तू निद्दे म्हणटा तशी कृष्ण न्हीद जाता रात्री जावन फाल्ली जाल्ले कृष्णाक फाल्ली जाल्ले म्हण दिसलें की म्हळ्यार आमगेले म्हणके न्ही आमकां जाल्यार पळय रात्री न्हीद जाल्यार सकाळी यो सकाळी जाल्यार आनी उठका काम करका हें पळय तशें न्ही कृष्णाक फाल्ली जाल्ले म्हूण दिसली म्हळ्यार तागूच हें संधान व्यर्थ जाता म्हूण त्या मुर्खाल्यांगे हांव वच्चू का नवे म्हूण म्हळ्ळें ताका तशें दिसलें की विदुराकय तशी दिसलें की फाल्ली जाल्ले बा म्हूण ताका कसं जालें फाल्ली जाल्ले बा म्हूण दिसलें म्हळ्यार यो रात्री म्हणटन कृष्णान कितें तुलच्यांग उतर उलयलें परमात्मा वटू उलोवन बशिलो फाल्ली जालें न्हू आनी आमगेलें नित्या काम करका कृष्ण आयच्या दिसाक संधानाचें काम जालें कुडलें वता कितकी वापस म्हाका केन्ना मेळटा की तो उल्लोच्याक अशी पुरे तागेलें मना हें तरस कोणाक तशी दोग जाणांकय इतली रात्री वग्गी जाल्ले म्हूण सांगून तांकां दिसतरस तेच भितर सर्व जन वंदे मागद कृष्णाक जागोच्याक आयलीची शंख दुंदुबी सकड घेवन येवन उदयगान केल्लें सुप्रभात सांगलें कृष्णाक उठायचे खातीर तो तागेलें प्रातकार्य संध्यावंदन देवर्शी पितृतर्पण जप सकड कोरून अग्निहोत्र कोरून मागीर तो तागेले अलंकार कोरून तो भायर सरलो खंय दुर्योधनाले म्हळ्यार हस्तिनावती राजसभे वच्चाक त्या वेळाक समजावन वा संध्योपस्थान करतरस त्या वेळाक शकुनी आनी दुर्योधन कृष्णाले आयलीच काय आनी म्हळें की धृतराष्ट्रू विष्णू हांणी पुरे सभेंत तुका राखून राबल्याची म्हूण तशी वो कसो करता तागेले दान तर्पण दान सकड दिवन कडेरी तागेलो रथ सिद्ध जाला म्हूण पळोवचें सांगता दारूक येवन सांगता खंय तुगेलो रथ सिद्ध जाला यो म्हूण तो तागेले रथार बसलो तागेले रथार विदुरूय बसलो मागीर शकुनी दुर्योधन तांगेल रथार बसलींची सात्यकी कृतवर्म कृष्णाल उठयली तांणी तांगेल रथार बसून कृष्णाल उठयलींची कितली की रश्मी वंशाचे राजकुमार आयल्यांची म्हणजे तांकां कृष्णाक हे दुश्टाल मध्ये सोडूंक मन्ना तशें कितले कितें ताका सरसून आयल्याचे तांणी पुराय रश्मी वंशाचे राजकुमार तांणी कृष्णाल रथा म्हापशे तांगेले रथ घेवन केलो जन हस्तिरी केलो जन घोडेरी केलो जन रथार अशें बसून कृष्णाल मागशी वतरसच हस्तिनावती पट्टणात जेन्ना पुरे भारी खुशी पूण दिवस राबून कृष्णाल मेरवणीक पळयला हाजे पास कृष्ण थंय पळोवचें मेळना म्हळ्यार भारी संतोश पुरे कृष्णाल रथा मागशीच वतरसच खंय कितले व्हडले मेरवणीक वता म्हळ्यार 85 हस्त्यो 1000 गटल्यान अश्व कितली की सकडी बोटू कितली जन येयलेच म्हणना पुरो जन धृतराष्ट्र राज्यसभेक वतरस पळय कृष्ण तागेले मागशी वताच वापास पुळदिसचे बरी सर्व चेडूम स्त्रियो मंतारे सकडी ताणी वच वाटेरी राबल्यांची राजमार्गाल्याची भारी संतोषारी कृष्णा स्वागत करताची जय जयकार घालताची हांगा धृतराष्ट्राल सभेंत सर्व राय उपस्थित जावन आसा पळय तांणी पुरे केन्ना कृष्ण येता म्हूण निरीक्षण करतरसची कृष्णान सभा भवनाला येतना तांकां आसनार बसक जेनकी उठान राबलीच खंय राबून तांणी कृष्णाक स्वागत केल्लें पुराय जनान तो कृष्ण कशें करता सभा मंदिरा प्रवेश करतना एका हातान विदुरा धरला की ताणें एका हातान तो एका बगलेन सात्यकी दवरून घेतला की विदुराल हात धरून सात्यकेल हात धरून तो सभा मंदिरा प्रवेश करतरस एद्राक सभाभवन प्रवेश करतना ते दुर्योधन कर्ण तांणी एद्रो येवन राबलीच खंय तांणी आपोच आयली न्हू सुरवें तांणी वचची न्हू एद्राक आपोच आयिल्ले लाल रथ गे मागीर कृतवर्म सात्यकी हांणी कृष्णाल मागशे शिलीची म्हळ्यार तांणी रथार दुखून देंवली कुडले तांगेल करखड कृष्ण गडबिडीर धांवन कृष्णाल एद्रा वचून राबल्याचे हांगा धृतराष्ट्र
ताका सांगलें की भीष्म द्रोणान कृष्ण सभा मंडपा प्रवेश करता. धृतराष्ट्रय उठान राबलो. पुरे जनान तांग गेले आसनार दुखून उठान राबल्याची. पुरे जन राज सभेक इले सर्व राय म्हण येतात कळभे. तशी पुरे ऋषी प्रमुखत येयल्यांची नारद समीत आशिल्ले काही अंतरिक्षांत तांकां तांणी पुरे अंतरिक्षा राबल्यांची कोणा दिसनाची कृष्णा गोत्तसत न्हय. कृष्ण भीष्माले म्हणटके पळय हें राजसभी पळोवचे खातीर सर्व ऋषी मुनी आयिल्यांची तांकां हें आसन दवरतो. तांणी सभा मंडपा वयर राबून आसाची. तांणी आसना बैसनीची म्हूण जाल्यार आमी बैशा जायना. तशें न्हू तांकां ऋषी सत्कार सुरवे करे. भीष्मू ते म्हणटना पुरो सर्व ऋषी दिश्च्या शूर जलींची भीष्मू तांकां पुरे जनाक तोग्गू येयाची आसन स्वीकार करे म्हणटा. सर्व सैनिक द्वारपालक तांणी वगवग वचून चित्रविचित्र जावन वचचें परिशुद्ध जावन वचचें आसनांनी पुरे हांड भरले. बशील ऋषींक पुराय अर्घीपाद्य दिवन सत्कार केले. भीष्मान ऋषींक पुरे सत्कार केले. नंतर कृष्ण ताका सिद्ध केलेले आसनार बसलो म्हणटाचे. हांगा कर्ण दुर्योधन दोग जने एका सिंहासनार बसलेच की कशी कृष्णान बशील सिंहासना लागीं शकून एक दुसरे आसनार येवन बैसलो. विदुरू कृष्णाला आसन स्पर्श करून नमस्कार करून ताण एक विंगड आसनार तागेले आसनार तो बसलो. पुरे रायान कृष्णा पळयले. मस्त काळ नंतर पळोवचे तांकां कृष्णा पळया 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 म्हूण दिसता शिवाय आनी पळया म्हूण दिसता रस. तशी आतां आमकां विंगड एक अशीच महाभारत मस्त जनान बरयला. हें मूल महाभारत व्यासान बरयलेलें जाल्यार म्हणटाची कसं न्ही म्हूण म्हळ्यार दुर्योधन तो उठान राब्बनी आशिल्लो म्हूण सांगून. दुर्योधन उठान राब्बनी म्हूण म्हणली कुठले पुरजन उठान राबले. दुर्योधन मात्र उठान राब्बनी म्हणली कुठले कृष्णान तागेले ताणी सिंहासनार बसचे पशी फुडें ताणें कसं केलें की तागेले उंगुश्टे बोट्टान पांयाचे उंगुश्टे बोट्टान भुंय ಸ್ವಲ್ಪ दबायली म्हूण तोग्गू दबायतना ते तागेले येतर सिंहासन के कोणाले दुर्योधनाले कृष्णाले आसना पशी येतर देवालय पशी येतर कोणें बसचेना कडेरी ते सिंहासन तोग्गू सटक्क तोग्गू गेल्ले. सगळी भुंय हल्ली मात्र न्ही दुर्योधन सिंहासनार दुखून पोण पडलेलो खंय येवन पडला. कृष्णाला पांयार येवन पडला की मागीर उपास तो सिंहासनार बैसलो म्हूण म्हणटाचे. तशी आतां कृष्ण धृतराष्ट्राले म्हणटा हांव हांगा एक उद्देशार आयला. धृतराष्ट्रा हांव सांगयत म्हगेले उद्देश म्हूण जयता म्हणटा की धृतराष्ट्र तो सांगता की तुमगेलो वंश श्रेश्ठ वंश ना म्हूण म्हणा. हाजे पशी फुडें कुरू राय पुरे कशी आशिल्लीचे म्हळ्यार तांगेलान तो लायक गूण आशिल्ले कृपा दया अनुकंप कारुण्य फटिमार्जना रुजुत्व क्षम दिवचे सत्य उल्लुचे सर्व आशिल्ले. कुरू राय म्हळ्यार श्रेश्ठ राय आशिल्ले. तसले आतां इतले व्हड राजकुलांत तुवें जन्म घेवन येयला वय आतां तुगेले निमित्त जावन म्हळ्यार तुगेले निमती म्हूण म्हणयत तुगेले नावारी एक व्हड अनुचित कार्य जातरस हें समन्हय न्हय. धृतराष्ट्रा केदो व्हडले कुलांत तूं जन्म आयला. कुरुकुलांत तूं श्रेश्ठ जावन आशिल्लो चक्रवर्ती वय तूं चक्रवर्ती जावन आशिल्लो सर्व अधिकार तुकाची म्हणून तुगेले प्रजेक गेल्यान तूं कोणें वायट वेवहार केला म्हूण जाल्यार तूं तांकां शिक्षा दिवका न्हय. तुगेलें कर्तव्य न्हय तें तांच्यांक बोधन की दिवचें नामे शिक्षा दिवचे तांणी सन्मार्ग येवचे तशें करचें करका आशिल्लें न्हय तुवें जाल्यार आज कसो जाल्ला. तूं राज्यान तूं तशें जाल्लें समकोरची सोडी तुगेले घरान तूंची अशें पळय जातरस तूं तें आनी की समकोर पळय न्ही. दुर्योधनादी तुगेले 100 चेडूं आसा पळय तांणी धर्म म्हळ्यार कसा म्हणून वतना अशी क्रूर मृग अशी वर्तन करतात न्हय. बंद बांधवाल विशयांत तांकां शिश्टाचार ना वय म्हणटना लोका विशयांत कशी तांणी चलतलीची. आतां तांगेले ज्ञाती बंधूल वैरी तांकां कसकी दुश्ट मन आशिल्ली देखून आजी कुरुवंश
नाशाचे नाश जावचे दिकडे वतरस म्हण येत. आता तुका एक चान्स ये आत्ताच आता तू हें प्रेसम करल्या म्हूण जाल्यार रे तुगेले सगळे कूल व्हरता. आतां पळय शांती स्थापन कोरका म्हूण हांव आयला. हें शांती स्थापन तुगेले अधीनांत आसा. तूं इच्छ केलें जाल्यार तूं राय न्हय. तूं इच्छ केलें म्हूण जाल्यार हांगा संधान कोरयत. आजी म्हाकाय अधिकार आसा तुकाय अधिकार आसा म्हणटना शांती स्थापन जेपयला आमी दोग जाणांनी प्रयत्न पावपाक जाता. पळय तूं तुगेले चेडवांक नियंत्रण करी हांव पांडवा खंडीत नियंत्रण करता. अशें केल्यार कुरुकूल व्हरता. तूं आज्ञा कोरता तुगेले चेडवान आनी तांगेले अनुयाय आसा पळय तांणी त्या आज्ञा पालन कोरता. हांव पांडवांक सांगता पांडवांकय चांग कसले म्हूण हांव तांकां सांगता. हांव सांगली कुडलें तांणी ओपोवनाचें म्हणना खंडीत ओपोवपाचें हांव सांगील बरी. तशी पळय मुखार सोनू एक उडक आसता तुगेले पांडूल चेडवान तुका रक्षण कोरपा जाता. तांगेले इतले चांग रक्षक तुका मेळिनाची. तशें जावन न्हू पांडवांगेल निमती जावन तुगेलें राज्य संरक्षीत जाल्ला म्हूण म्हणलेलें मना गेल्यार देवेंद्र समीत युद्ध येना म्हणटना गोंयचे सामान्य रायो तुगेले बैर कोणें आक्रमण करूं येता ना न्हय. तुगेले चेडूं मान्य पांडव आसल्यार मात्र तूं अखंड विश्वाकय चक्रवर्ती जावन आसता. कोण्णय पांडव तुका रक्षण करता आसत म्हणजे कोण्णय तुगेले सुद्दीक येनाची. तशी पळय हे अखंड भूमंडल मुखार सुनी तूं राय जावन सुखन बी सुखा म्हूण तुगेलें मना आसल्यार हांव सांगिल्ले विशया तुवें ओपुका. एकच वेळे जायना म्हूण म्हणल्यार युद्धाची सम म्हूण तुमी सांगचे जाल्यार ताजे निमती व्हड अनर्थ जाता. लक्षोपलक्ष जन मरताची. हें क्षय पांडवाल पक्षांत आनी तुगेले पक्षांत म्हणजे न्हय दोन पक्षांतूय जाता. तशी पळय नाश जाल्ली नंतर सर्व जनान त्या युद्धांत जय पावनय तूं कसो करोस काय करूं ना न्हय. एकच वेळ युद्धां पांडवय मरू पुरोची महाबलिश्ट जावन सुद्दां तुगेले चेडवय मरू पुरोची. तूं कसो चांग जावचें आसता तूं. तशी पळय कसं कोरका म्हणून आलोचना करी. सगळे लोक बांदच्यो का म्हूण तुगेले मनांत आसा म्हणजे तूं युद्धा दुखून मागशी येवका. हांगा येयले उद्देश कसले म्हूण म्हणल्यार पांडवांक तांगेलें राज्य दिवका म्हणून तांणी मेगेल मुखांतर तुका अभिवादन दिवन तुगेले विशयांत एक प्रार्थना दवरला तांणी. कसलें म्हळ्यार मंथा तुगेले आज्ञा पालन करच्याक आमी मस्त दुख्ख वनवास करून अनुभविसिले. जन समीत ना प्राण येशिल्ले अरण्यांत 12 वर्ष कळ्ळे. 13 वर्ष तुमी सांगिल्ले बरी लगीची आसूचे जननी बीड जावन आसूचे एक देशांत अज्ञातवास कोरका म्हणलें. तशीच आमी विराट देशांत हस्तिनापुरी दुखून लागीं थंय आमी हे अज्ञातवास केले. आमगेली प्रतिज्ञा कसली तुमी पण दवरले कसले तशी आमी चल्ल्यांची. आतां कशी म्हूण कसा खातीर तशी चलिली म्हळ्यार पळय धृतराष्ट्र आमगेलो अन्नाल समान ताणें आमकां आज्ञा केलेले 12 वर्ष वनवास 1 वर्स अज्ञातवास कोरका म्हूण. तशी आमी आयलीची म्हूण जाल्यार तें कोरून आमगेलें राज्य धृतराष्ट्र आमकां वापस दिता. आमगेलो म्हांत तो आमगेले वयर कसलेय पक्षपात करना म्हणून धैर्यारी आमी चंद रितीरी वनवास अज्ञातवास कोरून आमी कसं प्रतिज्ञा केलेली तावत पालन केला. तुमकां पुरोजना गोतस आमगेलो वट मस्त ब्राह्मण आशिल्ली तांकांय निमगो येत आमी वनवास कशी केला तुमी सांगला वरी केला की ना म्हूण सांगून सर्व ब्राह्मणाची साक्ष दितात जाय जाल्यार. आतां तूं तुगेले प्रतिज्ञा कसो न्ही तुमी 13 वर्ष 12 वर्ष वनवास 1 वर्ष अज्ञातवास जावन 13 वर्ष जावन हांगा येतना तुमगेलें राज्य तुमकां दिवचें म्हूण तूं ओपलो. तशीच आमकां आमगेलें राज्य दिवका तुवें.
आनी राय जावन आशिल्लें तुका गोतस कश्ट कोण भोगता तांगेले विशयांत चड दय दवरका म्हण एक जावन तुगेले भावाल चेडूं एक जावन आम्मी तुगेले चेडूं पयशे चड कश्ट भोगिलींची म्हणटन तूं आमगेले वयर ಸ್ವಲ್ಪ दया कारुण्य दवर न्हू आमगेले राज्य आमकां दिल्ल्या रे भारी संतोश आमकां आनू अम्मा कशी चेडूं आपळयतात तशी तुवें वाता आमकां पळोवका तशी अन्य कसं म्हण तुगेले विशय आमकां पूज्य भावनास मानता तूं आमगेले राज्य आमकां दिली म्हूण जाल्यार तुगेले आज्ञानुसार आमी चलताची आमकां चांग जेवची तशी करी तुवें धर्मिश्ट जा तुगेले चेडूं वायट वाटेर वतरसाची तेवय निग्रह करी इतले पांडवांनी तुगेले खातीर सांगला धृतराष्ट्रा ताजे नंतर हांगा सभासद मेळटाचे म्हूण गोस विंगड विंगड देशाचे राय तांगेले खातीरय एक उत्तर तांगेले खातीरय मिगेलाकार एक संदेश दिवन पेटयला कसलें म्हळ्यार पळय हांगा आशिल्ले सभासद पळय धर्मज्ञ म्हूण आमकां गोतस तशी खंय धर्मज्ञ सभासद मेळ्ळ्यान थंय अयोग्य अधर्मकर काम कसलें चलूनच समनेत करचें खंयचे महासभेन तूं धर्मिश्ट जन आसाची थंय अधर्म चल्ले म्हूण जाल्यार ते सभे आशिल्ले जन आसून मेल्ल्या वरी न्हय म्हळ्यार थंय सभासदांक धृतराष्ट्राल सभे आसूचे सभासदांक धर्मशास्त्र गोतस सर्व श्रेष्ठाती श्रेष्ठ राय सत्यधर्म प्रतिपादक जावन आसले तसले सभासद थंय आसाच म्हणजे थंय धर्माक जय मेळका न्हय सोण अधर्मूची थंय सिद्ध जाता म्हूण जाल्यार ते सभासदान प्रतिभटन करका न्हय ना तांकांय मृतप्राय जाल्ल्यांचे म्हणून आसून मेल्ल्यांचे म्हणून सांगचें तशी सर्व सभासदांक सांगता आम्ही सांगता म्हणून हे पुरे विशय सांगून पांडवांना आनी सांगला कसं म्हळ्यार आम्ही केलेली प्रतिज्ञा यथातथीत आम्ही पावयला प्रतिज्ञा परिपूर्ण केला आतां आमगेलें राज्य आमकां दिवका म्हूण पांडवांनी सभासदालेक पुरे सांगला तशी तुमी पुरे आयकूंक हें उत्तर पांडवांक तांगेलें राज्य दिवका म्हूण म्हणलेले विशय धृतराष्ट्राले तुमी सांगता म्हणून म्हणटाची म्हणटा तो आनी उपास धृतराष्ट्राले सांगता काय कृष्ण कसलें म्हूण म्हणल्यार पळय तूं धृतराष्ट्रा पांडवांगेले वटू संधी करून घे कोप्पून उक्का तांगेले आस्ती नव्हती तांकां दिवचे विशय तुका दुख्ख कसल्याक तुका पुरे विशय गोतस अजातशत्रून जानीशे स्थितम धर्मे सताम सदा तो अजातशत्रू म्हूण नांव घेतलें युधिष्ठिरू तो केन्नाय धर्मान तूं स्थिर जावन आसता म्हूण म्हळ्यार तुका गोतस तुगेले विशयान तूं ताका कितले गौरव आसा म्हूण म्हळ्यारय तुका गोतस तशी पळय एक विशय तांकां उडगांवच आस लाक्षाग्रहान तूं तुगेले ओप्पीक आशिल्ली देखून तुगेले चेडवान तांकां लासून घालूंक प्रयत्न केलेलो म्हूण गोतस उडगास आसा ताका सगळे द्रश्ट आशिल्ले तांणी थंय दुखून भायर चमकली जाल्यार देशा दुखून भायर वचूंक जाल्ली न्हय तुवें तुगेले चेडवान तांगेले विशयांत इतले दुश्ट कार्य केलां जाल्यार धर्मराय वापासय तुका मर्याद दिवन तूं सांगील तशी चलता आमगेलें राज्य आमकां दिल्यार जाल्लें म्हूण सांगून कितले सौजन्यार सांगून पेटयला पळय ताणें एकाच वेळेर तूं हांगा दुखून पेटयले कुडले रानां वचून थंयचे सर्व सैन्य वट्ट करून थंय एक राज्य करून तागेले भावंडा पेटून वापस तुगेले वैरी युद्ध करून तुगेले वैरी आक्रमणांनी करून गेलूचे आयिल्ले जाल्यार ते परे केला वताणें ना न्हय आजिकय तूं मलगडो म्हूण म्हणलेले विशयान तांकां मस्त गौरव आसा म्हणटना तुवें तांगेले विशयांत पुत्र प्रेम दवरून घेवन तांकां कसले कोरका तेच न्हू तूं कोरका तशें न्हू धृतराष्ट्रा पळय तांणी सांगिल्ले विशय सांगले तांणी सभासदांक सांगिल्ले विशय सांगले मिगेल मना आशिल्ले सांगले तुकाय पांडवांकय बरें जेवका कसले तेचे तूं कोरका म्हूण सांगले तशें न्हू तुगेले चेडवांक अत्यंत लोभ आयलात तांकां नियंत्रण करी
त्यांनी आत्ता नियंत्रण मिरवून चमकल्यांची साध्य जातील आत्ताच्या आत्ता कितले तुका नियंत्रण करू साध्य सतश करी तुगे लोटो संदान आयल्यांचे म्हणले कुडले त्यांनी पांडव भिवून येयल्यांचे म्हणले नका त्यांनी तुगे लोटो युद्धा काही सिद्ध जावन असच जाला रे तुका तांकां तांगेल राज्य दिवन तांगेल्या की प्रितिरसचे योग्य दिसता की तांगेले युद्ध करचे योग्य दिसता तुगेल खुशी तूं कसं जावका म्हूण करी कृष्णान सांगेल उत्तर थंय येशील पुराय रायांक मना गेला पुराय जनाक बारी मनान सम्म कृष्णान सांगचें म्हणून जाल्ल्या रे कृष्णाले सांगिले उत्तरच पळय ताका बदल उत्तर एकले नाही दिनकी जेव्हा कृष्णा तू बदलची समशिले सांगला म्हणून सांगू काही एकले मुखार येनीच काही म्हळ्यार पळय कृष्णान सांगील सम्म म्हणून तांकां पुराय जनांक गोत्तसला री सर्व करचे कृष्णान न्हय देवान न्हय तशी तांगेल मनान तुला मोह ममकार धृतराष्ट्रा वयरची निश्ठ पुरे चड केल्लेलो देखून कृष्णानाची त्यांनी एकले उल्लोच्या धैर्य पावनीची दुर्योधना संतोष करूक बसेल राय त्या पुराय दुर्योधनाला द्रकात धृतराष्ट्राक कृष्णान सांगील सम्म म्हणून सांगली म्हणून जाल्यार दुर्योधनाक ओपस राबल्यावर जत्ता म्हणून म्हणेल का त्यांनी एकले उलयन बसल्यांचे त्या वेळार परशुराम उठान राबून म्हळ्यार सर्व महाऋषी येयलीच म्हळेल न्हय परशुराम बशील सिंहासनार उठान राबून धृतराष्ट्राक बुद्धी सांगता ते कसं म्हूण आमी पायच्या दिसा पळया काही नमाच्या मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृती हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय ते समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता